तुम्ही पण अजून मार्केटमधूनच प्रोटीन पावडर घेताय का? वजन वाढवायचं आहे किंवा तुम्ही जिमला जाता, वर्कआउट करता, पण प्रोटीन पावडर घरी कशी बनवायची माहिती नाही म्हणून बाजारातून मागवून घेता का? तर ती घ्यायची काहीच गरज नाही, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोटीन पावडर जी की हेल्दी आहे, वेट गेनसाठी, मसलसाठी आणि तुम्हाला सकाळी सकाळी तुमच्या बॉडीला भरपूर असं प्रोटीन देण्यासाठी. तर बघा, सगळ्याची मापं मी घेतलेली आहेत. एक एक वाटी घ्यायचं आहे तुम्हाला. 1 वाटी बदाम, 1 वाटी अक्रोड आणि अर्धी वाटी तुम्हाला इथे पंपकिन सीड्स घ्यायचे आहेत. सगळ्या गोष्टी आपण रोस्ट करून घेणार आहोत, म्हणजे हलक्या हलक्या भाजून घेणार आहोत, जेणेकरून जरी 1 महिना आपली पावडर राहिली ना तरी सुद्धा ती खराब होणार नाही. त्याच्याच बरोबर आपण शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहेत, ते पण आपल्याला अर्धी वाटी घ्यायचे आहेत. शेंगदाणे आणि काजू दोन्ही मिळून आपल्याला 1 वाटी घ्यायचा आहे, कारण दोन्ही पण गरम असतं आपल्या शरीरासाठी, त्याच्यामुळे 1 वाटी नाही वापरायचं, आपल्याला अर्धी अर्धी वाटी घ्यायचं आहे. तर बघा, छान अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला रोस्ट करून साईडला ठेवून द्यायच्या आहेत थोड्याशा थंड होण्यासाठी. त्याच्यानंतर मखाना घ्यायचे आहेत. तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑनलाईन भेटतील, त्याचबरोबर कुठल्या पण जनरल स्टोअरमध्ये आरामात भेटून जातील. जर तुम्ही ही एकदा पावडर बनवली ना महिन्यातून, तर तुम्हाला ती परत बनवली ना तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये फायदेशीर होणार आहे. म्हणजे जर तुम्ही दुधात टाकून पिऊ शकता, त्याचबरोबर जर तुम्ही शेक बनवत असाल, त्याच्यामध्ये तुम्ही 2 खजूर, एखादं केळी आणि हे 2 चमचे जर पावडर टाकून शेक बनवला, तर वेट गेनमध्ये आणि मसल गेनमध्ये खरंच खूप हेल्दी आहे. त्याचबरोबर आपण इथे सिया सीड्स घेतलेले आहेत, ते सुद्धा थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. पिस्ता घेतलेले आहेत अर्धी वाटी. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायच्या आहेत. मिल्क पावडर घेतलेली आहे. मिल्क पावडर आणि पिस्ता आपल्याला सारखंच घ्यायचं आहे, माप दोन्हीचं. त्याच्यानंतर ओट्स घ्यायचे आहेत. आता गोष्टी कुठल्या कुठल्या पाहिजे आहेत या तर तुम्हाला समजल्या असतील. कशा घ्यायच्या आहेत ते पण कळालं असेल, म्हणजे भाजून घ्यायचं आहे की कसं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर विलायचीची पावडर घेतलेली आहे मी थोडीशी, जी की माझ्याकडे बनवलेली होती. नसेल तर तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टींसोबत विलायची पण भाजून घ्यायची आणि त्याची पण पावडर बनवायची, किंवा बाकीच्या गोष्टींसोबत तुम्ही वाटून सुद्धा घेऊ शकता मिक्सरमध्ये. सो विलायची इथे आपण फक्त थोडीशी फ्लेवरसाठी वापरलेली आहे. आता बघा, सगळ्या गोष्टी तुम्हाला आहेत ना मिक्सरमधून एकत्र करून घ्यायच्या आहेत. छान पावडर बनवायची आहे आणि मिक्स करायची आहे. परत त्याच्यातच तुम्हाला मिल्क पावडर, विलायचीची पावडर आणि ओट्सची पावडर जी की आपण सेपरेटली बनवली होती ती त्याच्यातच मिक्स करायची आहे. आणि सगळं जे मिक्सचर आहे ना तुम्ही एअर टाईट डब्यात ठेवायचं आहे, जेणेकरून त्याला हवा लागणार नाही आणि लवकर खराब होणार नाही आणि भरपूर दिवस तुम्हाला जाईल. याचे जर 1 किंवा 1.5 चमचा जर तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी दुधामध्ये टाकून घेतलं तर तुमचं वजन वाढायला, त्याचबरोबर तुम्हाला प्रोटीनचं जे इंटेक आहे ना तुमच्या बॉडीमध्ये, ते सुद्धा पुरेपूर व्हायला मदत होईल. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. इन्ग्रेडियंट कुठले कुठले आहेत ना ते मी लास्टला परत एकदा रिपीट करते, म्हणजे तुमच्याकडून मिस व्हायला नको. आपल्याला 1 वाटी बदाम घ्यायचे आहेत, 1 वाटी अक्रोड घ्यायचे आहेत, अर्धा वाटी शेंगदाणे, अर्धा वाटी काजू, 1 वाटी मखाना, पंपकिन सीड आणि सिया सीड्स तुम्हाला अर्धी अर्धी वाटी घ्यायचे आहेत, थोडेसे पिस्ता घ्यायचे आहेत, मिल्क पावडर, ओट्स आणि विलायची पावडर. तर एवढ्या सगळ्या गोष्टी पाहिजे आहेत.